कोस्टल रोडचा हा जो विहार क्षेत्र जो प्रमिनाड आहे त्याचं देखील लोकार्पण झालं आणि पादचारी पुलाचं देखील लोकार्पण झालेलं आहे। असे अनेक विकासाचे प्रकल्प आज मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी लोकार्पित झालेले आहेत। मुंबईसाठी खऱ्या अर्थाने गेले अनेक वर्षापासून हे मुंबईकर याची वाट पाहत होते। आज त्यांना मोठ्या प्रमाणावर या प्रकल्पांमुळे दिलासा मिळेल आणि मुंबईकरांचं जीवन सुसह्य करण्यासाठी, मुंबईचा प्रवास मुंबईकरांचा आरामदायी करण्यासाठी हे प्रयत्न आमचे सुरू आहेत। आणि MMRDA फार अतिशय अद्ययावत तंत्रज्ञान वापरून या ठिकाणी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी पर्यावरणाला पूरक असे प्रकल्प राबवण्याचं काम करते आणि म्हणून MMRDAचे मुखर्जी त्यांचे सर्व अधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। मुंबईकरांना आज मोठी भेट BDD चाळीच्या लोकांना घरं आणि जे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की 40 लाख मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांना मोफत घरं, हा आमचा जो काही टप्पा सुरू झालेला आहे त्याची पायाभरणी सुरू झालेली आहे आणि भविष्य काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पुढच्या काही काळामध्ये आज जवळपास 70,000 कोटी रुपयाचं हे ठेवून इन्व्हेस्टमेंट करून जवळपास 30 ते 35 लाख घरं भविष्यामध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये बांधली जातील। त्यामध्ये सिडको असेल, MMRD असेल, SRA आहे, म्हाडा, MIDC आहे, BMC आहे, हे सगळे ज्या प्राधिकरण आहेत त्यांना सोबत घेऊन जेवीमध्ये हे आम्ही प्रकल्प पुढे नेतो आहे। क्लस्टरला आम्ही प्राधान्य देतो आहे। त्यामुळे मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर जो आहे, अगदी इकडे नालासोपारा वसईपर्यंत, इकडे बदलापूर, अंबरनाथ, वांगणीपर्यंत तो पुन्हा मुंबईत आणण्याचा, मुंबईकर जो बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि मुंबईला जगाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे। आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं देखील स्वप्न आहे मुंबई हे जागतिक आर्थिक म्हणजे फायनान्शियल हब व्हावा आणि त्यासाठी देखील या ठिकाणी आमचं मुंबई MMRचं काम जे आहे सुरू आहे। नीती आयोग देखील या मुंबई MMRवर काम करते आहे आणि जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये मुंबई MMR फक्त मुंबई MMR $1.5 ट्रिलियन योगदान त्याच्यामध्ये देणार आहे। त्यामुळे तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम घेतला, अनेक मराठी लोकांसाठी तो सगळ्यात मोठा विषय होता, पण तिथे पण अनेक जण श्रेयवादामुळे आले नाहीत, त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आल्या। आम्ही हे श्रेयवादाची लढाई नाही आहे, हा लोकांचं जीवन सुसह्य करणं, लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण करणं यावर आमचं प्राधान्य आहे। आमचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे, आमचा अजेंडा श्रेयवाद नाही आहे। आणि त्यामुळे हे जसं आपण आज BDDचं झालं आहे, सगळ्यात मोठी ती BDDचं जे काय पुनर्विकासाचा प्रकल्प आहे, मोठा प्रकल्प आहे आणि तो आज टप्प्याटप्प्याने पुढे जातो आहे। चांगल्या दर्जाची घरं, लोक आनंदित आहेत आणि त्याचबरोबर आम्ही मोठ्या प्रमाणावर हे मुंबई झोपडपट्टी मुक्त मुंबई, खड्डेमुक्त मुंबई आम्ही करतोय। मुंबईत मेट्रोचं नेटवर्क वाढतंय असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। सरकारसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलून दाखवलंय।